हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण काही वरून खाली पडणाऱ्या वस्तूंवर म्हणजे मुक्त पतनात असलेल्या वस्तूंवर आधारित काही प्रश्न सोडवूया. तर हा पहिला प्रश्न आहे. छोटा भीम 45 मीटर उंचीवरून खाली पडतोय, तर त्याला जमिनीवर पोहोचायला लागणारा वेळ काढा. आणि आपल्याला जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर चला आपल्याला काय काय दिलं आहे ते पाहूया. आपल्याकडे छोटा भीम आहे जो 45 मीटर उंचीवरून खाली पडतोय. तर मग हा इतक्या उंचीवर 45 मीटर उंचीवर उभा आहे आणि हा तिथून खाली पडणार म्हणजे त्याचं विस्थापन 45 मीटर इतकं होईल, बरोबर. म्हणून आपण लिहू S बरोबर 45 मीटर. त्यानंतर आपल्याला दिलं आहे की जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण हे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे. खरं तर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण हे 9.8 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं असतं, पण इथे आपल्याला 10 मीटर प्रति सेकंद वर्ग ही किंमत वापरायला सांगितली आहे. त्यामुळे आपण इथे त्वरण लिहू A बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता पहा, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण नेहमी खालच्या दिशेने कार्यरत असतं आणि सहसा आपण खालच्या दिशेने कार्यरत असलेल्या सदिशांना ऋण चिन्ह वापरतो, बरोबर. पण आपण इथे अधिक चिन्ह का लिहिलं, इथे आपण प्लस का लिहिलं? याचं कारण असं आहे की छोटा भीमच्या गतीची दिशा ही खालची आहे आणि त्वरणसुद्धा खालच्याच दिशेने लागतंय. म्हणून मग गोष्टी सोप्या ठेवण्यासाठी आपण दोन्हीची दिशा सारखीच असल्यामुळे इथे प्लस लिहितोय. प्लस 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. ठीक आहे. मग आता आपल्याला त्याला जमिनीवर पोचायला लागणारा वेळ काढायचा आहे. मग आता आपण ते कसं सोडवू? इथे आपल्याला एवढीच माहिती दिलेली आहे ना. पण नाही, थांबा. आपल्याला इथे हे माहिती आहे की तो सुरुवातीला छोटा भीम हा सुरुवातीला स्थिर उभा आहे, म्हणजे मग त्याचा प्रारंभिक वेग हा 0 असेल. म्हणून आपण लिहू U बरोबर 0. आणि आता आपल्याला काढायचं आहे T म्हणजे वेळ. आता जेव्हा एखाद्या वस्तूचं त्वरण स्थिर असतं तेव्हा आपण गतिविषयक समीकरणांचा वापर करू शकतो. तुम्हाला गतिविषयक समीकरणं आठवतात का? पहा, हे आहेत गतिविषयक 3 समीकरणं. हे तुम्हाला आठवत नसतील तर यांच्याबद्दलचा आपण अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा. चला तर मग आता हा प्रश्न सोडवण्यासाठी या 3 पैकी कुठलं समीकरण वापरायचं ते निवडूया. पण मी हे करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला ते निवडता येत आहे का ते पहा. चला तर तुम्ही आता प्रयत्न केला असेल असं समजूया आणि आता सोबत सोडवूया. आपण पहिलं समीकरण वापरू शकतो का? आपल्याला S माहिती आहे, पण S तर या पहिल्या समीकरणात नाहीच आहे, म्हणून मग आपण पहिलं समीकरण नाही वापरू शकत. दुसरं समीकरण पहा. दुसऱ्या समीकरणात S आहे ज्याची किंमत आपल्याला माहिती आहे. U सुद्धा आपल्याला माहिती आहे. A सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि इथे T हा आपल्याला शोधायचा आहे, म्हणून मग आपण दुसरं समीकरण हे वापरू शकतो. मग आता पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि या समीकरणामध्ये या किमती टाकून सोडवून बघा. चला तर आता तुम्ही प्रयत्न केला असेल असं समजूया आणि एकत्र मिळून सोडवूया. पहा, आपलं समीकरण आहे S बरोबर UT अधिक 1/2 AT वर्ग. मग आता याच्यात या किमती टाकल्यावर काय मिळतं पहा. S बरोबर 45 मीटर बरोबर UT. आता Uची किंमत 0 असल्यामुळे इथे T काहीही असला तरी ही पूर्ण टर्म 0 होणार, म्हणून मग आता इथे आपण लिहू 0. 45 मीटर बरोबर 0 अधिक अर्धा. त्यानंतर Aची किंमत दिली आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. तर A लिहू 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले Tचा वर्ग. ठीक आहे. आता इथे आपण पाहू शकतो की 2 ने 10ला भाग जातो, म्हणून मग इथे 2 गुणिले 5 म्हणजे 10, म्हणून इथे आपण 5 लिहू शकतो. आता या बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंना या 5 मीटरनी भाग देऊ, तर आपल्याला मिळेल 45 मीटर भागिले 5 मीटर. त्यानंतर हा जो Sचा वर्ग आहे त्याने पूर्ण समीकरणाला गुणाकार केला, तर इथे गुणिले Sचा वर्ग म्हणजे मग हे 5 मीटर भागिले Sचा वर्ग हे दोन्ही बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला गेले आणि या बाजूला उरला फक्त Tचा वर्ग. आता हे आपण सोडवू शकतो. इथे हे मीटर आणि मीटर बाद होतील. 45 भागिले 5 बरोबर 9, म्हणून 9 गुणिले Sचा वर्ग
बरोबर टीचा वर्ग. आणि मग हे सोडवल्यावर आपल्याला मिळेल टी बरोबर 3 सेकंद. पण आता पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की 9चं वर्गमूळ हे धन 3 आणि ऋण 3 दोन्ही असतं, बरोबर? पण मग आपण ऋण 3 या वर्गमूळाला दुर्लक्षित का केलं? याचं कारण असं आहे की जर मी वेळ ऋण 3 अशी लिहिली तर वेळ ही शून्यापेक्षा कमी येईल आणि शून्यापेक्षा कमी वेळ म्हणजे भूतकाळ दर्शवते. वेळ म्हणजे शून्य म्हणजे वर्तमान दाखवते, आत्ताचा क्षण दाखवते. पण जर शून्यापेक्षा कमी वेळ म्हणजे भूतकाळ असेल तर ते आपल्याला नको आहे. म्हणून मग आपण ऋण 3 हे वर्गमूळ दुर्लक्षित केलं आहे. आणि म्हणून मग आपण वेळेचे नेहमी धनमूल्य विचारात घेतो. आणि भौतिकशास्त्रामध्ये अनेक प्रश्नांमध्ये जेव्हा वेळ काढायला सांगितलेला असतो तेव्हा आपण फक्त धनमूल्यांचा विचार करतो आणि ऋणमूल्यांकडे दुर्लक्ष करत असतो. तर ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. पुन्हा एकदा छोटा भीम 20 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने सरळ वर उडी मारतोय. तर त्यांनी गाठलेली कमाल उंची मोजा. पुन्हा एकदा जीची किंमत दिली आहे 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवता येतो का याचा प्रयत्न करा. व्हिडिओ थांबवा आणि सोडवून बघा. ठीक आहे, चला पाहूया. तर आता आपल्याला दिलं आहे की छोटा भीम हा वरच्या दिशेने 20 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने उडी मारतोय आणि आपल्याला त्याने गाठलेली कमाल उंची म्हणजे जास्तीत जास्त उंची काढायची आहे. इतक्या वेगाने उडी मारल्यावर तो जास्तीत जास्त किती उंच जाईल हे शोधायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की यू बरोबर 20 मीटर प्रति सेकंद हे लिहून घेऊया. आणि आपल्याला त्वरणाची किंमतसुद्धा दिली आहे. जी म्हणजे ए बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता इथे आपण ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग लिहिलं. असं का बरं? आधीच्या प्रश्नात तर आपण धन 10 मीटर प्रति सेकंद वर्ग लिहिलं होतं. तर आता पहा, जेव्हा छोटा भीम वर जातो आहे त्याचा वेग हळूहळू कमी होईल, बरोबर? आणि वेग कमी होतोय म्हणजे त्वरण हे ऋण त्वरण आहे किंवा मंदन आहे. त्याची गती मंदावते. शिवाय आपण आधीच्या प्रश्नात पाहिलंच त्याप्रमाणे याच्या गतीची दिशा वरची आहे पण गुरुत्वीय त्वरणाची दिशा ही खालची आहे. म्हणून मग या दोन्हीची चिन्ह विरुद्ध असतात, बरोबर? म्हणून मग गुरुत्वीय त्वरण जी किंवा ए बरोबर ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग असं लिहूया. बरं, आता पुढे अजून काय माहिती दिली आहे? अरे, इथे तर एवढ्या दोनच गोष्टी दिलेल्या आहे, सुरुवातीचा वेग आणि त्वरण. पण नाही, थांबा, आपल्याकडे आणखी एक महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला कमाल उंची काढायला सांगितली आहे आणि कमाल उंचीवर आपल्याला छोट्या भीमचा वेग माहिती आहे. या बिंदूवर जी कमाल उंची आहे त्या ठिकाणी त्याचा वेग 0 असला पाहिजे. म्हणजे मग छोटा भीमचा अंतिम वेग हा 0 आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, ते आपण लिहू शकतो इथे v बरोबर 0. आणि आपल्याला त्याचं विस्थापन म्हणजे तो जास्तीत जास्त किती उंची गाठेल हे शोधायचं आहे. पण तुमच्या मनात विचार आला असेल की इथे v बरोबर 0 हे आपण कसं काय ठरवलं? तर ऐका, विचार करा, जर छोटा भीमचा वेग 0 नसेल म्हणजे तो अजूनही काही वेगाने वर जात असेल तर याचा अर्थ ती कमाल उंची नाही आहे, अजून कमाल उंची गाठायची आहे, बरोबर? पण दुसरीकडे जर छोटा भीम काही वेगाने खाली येत असेल तर याचा अर्थ त्याने आधीच काही कमाल उंची गाठली होती वर आणि आता तो खाली येत आहे. म्हणून या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहे आणि म्हणून कमाल उंचीवर त्याचा वेग हा 0 असला पाहिजे. ठीक आहे, याबद्दल आणखीन विचार करत राहा, विसरू नका हां. ठीक आहे, तर मग आता आपल्याला त्याचं विस्थापन म्हणजे तो जास्तीत जास्त किती उंच उडी मारू शकतोय हे काढायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण गतिविषयक 3 समीकरणांचा वापर करूया कारण इथे त्वरण स्थिर आहे. आता इथे पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि स्वतः प्रयत्न करून पहा, तुम्हाला सोडवता येईल का? चला, आता तुम्ही प्रयत्न केला असेल असं समजूया आणि एकत्र मिळून सोडवूया. आपल्याला हे सोडवण्यासाठी पहिलं समीकरण वापरता येईल का? पहिल्या समीकरणात v, u आणि a या 3 किमती आहेत. आपल्यालाही v, u आणि a च्या किमती माहिती आहे पण आपल्याला t नको आहे, आपल्याला s ची किंमत हवी आहे. म्हणून मग आपण पहिलं समीकरण नाही वापरूया,
नंतर दुसऱ्या समीकरणामध्ये टी आहे आणि आपल्याला टीची किंमत तर माहितीच नाही, म्हणून मग आपण दुसरं समीकरणसुद्धा वापरू शकत नाही. पण तिसऱ्या समीकरणामध्ये व्हीची किंमत आपल्याला माहिती आहे, यूची किंमतसुद्धा आपल्याला माहिती आहे, एची किंमत माहिती आहे आणि एस आपल्याला शोधायचा आहे. आता तिसरं समीकरण वापरून हे सोडवून बघूया. चला, मग आता व्हीची किंमत 0 आहे, म्हणून 0 बरोबर यूचा वर्ग म्हणजे 20 मीटर प्रति सेकंदचा वर्ग अधिक 2AS. 2Aची किंमत आहे ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले S म्हणजे विस्थापन. आता आपण हे सोडवूया. आता इथे 2 गुणिले वजा 10 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले S म्हणजे वजा 20 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले S. आणि मग आपण याला या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला नेलं तर ते होईल, पहा, 20 मीटर प्रति सेकंद वर्ग गुणिले S आणि मग बरोबर चिन्हाच्या या बाजूला आहे 20 मीटर प्रति सेकंदचा पूर्ण वर्ग म्हणजे 20चा वर्ग 400 आणि मीटर प्रति सेकंदचा वर्ग मीटरचा वर्ग भागिले सेकंदचा वर्ग. आणि आता आपण इथे पाहू शकतो की 20ने 400ला भाग जातो, त्यानंतर 1 मीटर आणि इथला 1 मीटर बाद होईल, तसंच एसचा वर्ग हे पण दोन्ही बाद होतील. तर आपल्याकडे काय उरलं आता, एस बरोबर 20, म्हणून एस बरोबर 20 मीटर इतकं विस्थापन होईल. तर छोटा भीम 20 मीटर प्रति सेकंद इतक्या प्रारंभिक वेगाने उडी मारत असेल तर त्याची कमाल उंची 20 मीटर इतकी असेल. हा इथून 20 मीटर इतका उंच जाईल, म्हणून मग छोटा भीमची कमाल उंची 20 मीटर इतकी असेल. ठीक आहे. तर मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं हे लक्षात घ्या. आपण हे पाहिलं की जेव्हा वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडतात तेव्हा त्यांचं त्वरण स्थिर असतं आणि आपण नेहमी गतीची ही 3 समीकरणं वापरू शकतो. त्यानंतर आपण हे पाहिलं की आपण त्वरणाचं म्हणजे गुरुत्वीय त्वरणाचं चिन्ह काय घेतो याबद्दल सावध असलं पाहिजे. जेव्हा वस्तू वर फेकल्या असतात त्यांची गती वरच्या दिशेने असते तेव्हा त्यांचा वेग गुरुत्वीय त्वरणामुळे कमी होतो, म्हणून त्वरणाची किंमत ऋण असते. पण जर वस्तू वरून खाली पडत असतील तर त्वरणाची किंमत धन असली पाहिजे. नंतर दिलेली माहिती नेहमी स्पष्टपणे लिहिलेली नसते, कधीकधी थोडीशी लपलेली असते. जसं या प्रश्नामध्ये कमाल उंची काढायची आहे, पण त्यावरून आपल्याला हे ठरवावं लागलं की कमाल उंचीवर त्याचा वेग, अंतिम वेग हा 0 असेल. ही माहिती थेट इथे दिलेली नाही आहे, पण ती आपल्याला शोधून काढावी लागली, समजून घ्यावी लागली आहे. तसंच आधीच्या या प्रश्नातसुद्धा आपल्याला सांगितलं आहे की छोटा भीम वरून खाली पडतो. आपल्याला त्याचा प्रारंभिक वेग दिलेला नव्हता, पण आपल्याला हे समजून घ्यावं लागलं की तो पडतो आहे म्हणजे त्याचा वेग 0 असला पाहिजे. ठीक आहे. तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.